नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील उरलेली एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टर मधील स्लोप ऑफ लाईन या कन्सेप्टवर आधारित प्रॅक्टिस सेट 5.3 ला ऑलरेडी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्लोप जो आहे लाईनचा तो दोन वेगवेगळ्या फॉर्म्युल्याच्या मदतीने शोधू शकतो. इफ वी नो द व्हर्टायसेस ऑफ एनी टू पॉइंट्स ऑन द लाईन देन वी कॅन फाइंड द स्लोप ऑफ दॅट लाईन बाय युजिंग फॉर्म्युला y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. म्हणजे एखाद्या लाईनवरील दोन बिंदूंचे निर्देशक आपल्याला ज्ञात असतील, माहिती असतील, तर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 या सूत्राचा उपयोग करून आपण त्या रेषेचा स्लोप काढू शकतो. किंवा जर त्या रेषेनं x अक्षाशी धन दिशेशी केलेला जो कोन आहे थीटा तो माहिती असेल तर टॅन थीटा या सूत्राचा उपयोग करून आपण त्या रेषेचा स्लोप काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.3 ला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आज आपण फक्त त्यातील उरलेली एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टर मधील स्लोप ऑफ लाईन या कन्सेप्टवर आधारित प्रॅक्टिस सेट 5.3 मधील नेक्स्ट एक्झाम्पलला. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ एक्झाम्पल. If A 1 negative 1, B 0 4, C negative 5 3 are the vertices of triangle, then find the slope of each side. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बिंदूंचे निर्देशक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि तीनही बाजूंचे आपल्याला स्लोप चढ आपल्याला शोधायचे आहे. त्या बिंदूंचे निर्देशक माहिती असल्यामुळे आपण स्लोप ऑफ दॅट साइड इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण तीनही बाजूंचे स्लोप शोधणार आहोत. First, A 1 negative 1, B 0 4, C negative 5 3 are the vertices of triangle. This is given. Now, slope of side AB is equal to formula is y2 minus y1 divided by x2 minus x1. आपण AB या बाजूचा स्लोप काढतो आहोत. म्हणून A आणि B चे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपण गृहीत धरणार आहोत. कोऑर्डिनेट्स ऑफ B are x2 y2 and coordinates of A are x1 y1. Therefore, x2 is 0, y2 is 4, x1 is 1 and y1 is negative 1. Put these values in this formula. We get 4 minus negative 1 divided by 0 minus 1. Now, negative negative becomes positive. That means 4 plus 1 and here subtraction is negative 1. That means 5 divided by negative 1. That means negative 5 is the slope of line AB or side AB. या ठिकाणी आपण हा जो निगेटिव्ह साइन आहे ते वरती घेतलेला आहे आणि डिनोमिनेटर जेव्हा 1 असेल तेव्हा आपण तो लिहित नाही. दॅट मीन्स स्लोप ऑफ साइड AB इट इज negative 5. सिमिलरली स्लोप ऑफ साइड BC or CB is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. This formula is again same. Now y2 is 3, y1 is 4. That means 3 minus 4 divided by x2 is negative 5 minus x1 is 0. Now subtraction of these two numbers is negative 1 and addition of these two numbers is negative 5. Negative negative becomes positive. That means 1 upon 5 is the slope of line CB or BC. Now slope of line AC is equal to, again the formula is same, y2 minus y1 divided by x2 minus x1. Now consider the coordinates of point A and C. y2 is 3, y1 is negative 1. That means 3 minus negative 1 divided by 5, negative 5 minus 1. Here negative negative becomes positive. 3 plus 1 and denominator same as it is. या ठिकाणी दोघांची ऍडिशन 4 आणि खाली दोघांची सबट्रॅक्शन negative 6 असणार आहे. या दोघांना आपण सिम्प्लिफाय करू शकतो. निगेटिव्ह साइन आपण पुढे देऊयात. negative 2 upon 3 is the slope of side AC. This is the simple example. हे अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपण स्लोप ऑफ द लाईन इज इक्वल टू y2 minus y1 divided by x2 minus x1 या फॉर्म्युल्याचा उपयोग केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. शो दॅट A negative 4 7, B negative 1 2, C 8 5, D 5 negative 4 are the vertices of parallelogram. म्हणजे ABCD चे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत आणि हे निर्देशक हे एका समांतरभुज चौकोनाचे निर्देशक आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी आपण स्लोप ही संकल्पना वापरणार आहोत. समांतरभुज चौकोनाचे काही गुणधर्म वापरणार आहोत आणि समांतर रेषांचे काही गुणधर्म या ठिकाणी वापरणार आहोत. समांतर रेषांचे गुणधर्म काय आहेत? समांतर
भुज चौकोन जो आहे, पॅरलोग्राम जो आहे, त्याचे गुणधर्म काय आहे, तर अपोजिट साइड्स आर पॅरल टू इच अदर, म्हणजे समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात आणि समांतर रेषाचा गुणधर्म आहे स्लोप्स ऑफ पॅरल लाईन्स आर इक्वल, समांतर रेषांचा चढ समान असतो. म्हणून या ठिकाणी आपण या समोरासमोरील ज्या बाजू आहेत, ए बी ची सम्मुख बाजू असणार आहे सीडी आणि एसी ची सम्मुख बाजू असणार आहे बीडी, यांचे आपले जे स्लोप आहे ते स्लोप आपण इक्वल दाखवणार आहोत. ते जर इक्वल आले तर हे व्हर्टायसेस हे पॅरलोग्रामचे असतील हे आपल्याला दाखवणं शक्य होणार आहे. Therefore, vertices are A -4 -7, B -1 2, C 8 5 and D 5 -4. Now first find out the slope of line AB or side AB. Slope of side AB is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, that means 2 minus 7, 2 minus -7 divided by -1 minus -4, that means y2 and y1, x2 and x1 यांच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी ठेवले आहेत. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, दॅट मीन्स 2 + 7 डिवाइडेड बाय -1 + 4, या ठिकाणी ॲडिशन होईल 9, खाली सबट्रॅक्शन होईल 3 आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर स्लोप ऑफ लाईन ए बी हा 3 मिळणार आहे. सिंपल आहे. या ठिकाणी आपण फक्त गणितीय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. नाव कॅल्क्युलेट द स्लोप ऑफ BC. Slope of BC is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, that means y2 is 5 minus 2 divided by 8 minus -1. Here negative becomes positive. 5 minus 2 it is 3 and 8 plus 1, that means 3 upon 9. That means if we simplify this fraction we get 1 upon 3. It is the slope of line BC. Suppose this is equation number 2. Now find out the slope of line CD. Slope of CD is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, that means -4 minus 5 divided by 5 minus 8. निगेटिव्ह या ठिकाणी ॲडिशन होईल -9 डिवाइडेड बाय या ठिकाणी सबट्रॅक्शन -3, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि 3 1s are 3, 3 3s are 9, that means slope of this line CD it is 3. Suppose this is equation number 3. Now last side AD. Calculate the slope of side AD by formula y2 minus y1 divided by x2 minus x1, that means -4 minus -7 divided by 5 minus -4. या ठिकाणी आपण ब्रॅकेट काढून टाकूयात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, -4 plus 7 divided by 5 plus 4, that means here subtraction is 3 divided by addition is 9 and simplified form of this fraction is 1 upon 3. Suppose this is equation number 4. If we observe equation 1, 2, 3 and 4, we see that slope of line AB is equal to slope of line CD. Both the lines have same slope. That means these sides are parallel to each other. या दोन बाजूंचे, या दोन सम्मुख बाजू आहेत, समोरासमोरील बाजू आहेत AB आणि CD, यांचे स्लोप समान आले, त्याचा अर्थ ह्या दोन बाजू परस्परांना समांतर आहेत. That means from equation 1, 2, 3 and 4 we can write slope of line AB is equal to slope of line CD. Similarly, slope of line BC is equal to slope of line AD. म्हणजे या दोन बाजूंचे स्लोप जे आहेत, चढ जे आहेत ते समान आहेत. मग आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, समांतर रेषांचे चढ समान असतात किंवा चढ समान असणाऱ्या रेषा समांतर असतात. याचा अर्थ AB is parallel to CD and BC is parallel to AD. These are the opposite sides of each other. And if opposite sides of quadrilateral parallel, that means this parallel is a parallelogram. That means quadrilateral ABCD is a parallelogram. This is our to prove. हे आपलं साध्य होतं, ते साध्य आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. फाइंड K if R 1 -1, S -2 K and slope of RS is -2. म्हणजे आपल्याला K ची व्हॅल्यू काढायची आहे. R आणि S या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत आणि RS या लाईनचा सेगमेंटचा स्लोप जो आहे तो -2 दिलेला आहे. त्यावरून आपल्याला K ची व्हॅल्यू काढायची आहे. K इज अ y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट S. तो आपण शोधूयात. या ठिकाणी पहा, स्लोप ऑफ लाईन RS इज इक्वल टू -2, इट इज गिवन. नाव स्लोप ऑफ RS इज इक्वल टू y2 minus y1 divided by x2 minus x1. Slope of line RS. Now put the values of y2, y1, x2, x1. y2 is K, y1 is -1,
x2 is negative 2 and x1 is 1. Put these values in this formula and slope of RS it is negative 2. Therefore negative 2 is equal to k minus negative 1 divided by negative 2 minus 1. Here negative negative becomes positive. That means negative 2 is equal to k plus 1 and sum of these two numbers having same signs it is negative 3. Transfer negative 3 to the left hand side, we get negative 2 into negative 3 is equal to k plus 1. Product of these two numbers is 6 is equal to k plus 1. Transfer 1 to the left hand side, we get 6 minus 1 is equal to k, that means 5 is equal to k, that means k is equal to 5. This is our answer. Simple example. हे फक्त 2 मार्कांना आपण लिहू शकतो. याच प्रकारचं 7 नंबरचं एक्झाम्पल आहे, अतिशय सोपं आहे, ते तुम्ही घरी सोडवा. मी या ठिकाणी 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार. फाइंड k if pq is parallel to rs and p24 q36 r31 s5k. म्हणजे p q r आणि s या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. PQ हा सेगमेंट किंवा ही लाईन RS या लाईनला पॅरलल आहे असं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यावरून S या पॉइंटचा y कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पॅरलल लाईनच्या स्लोपचे एक प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत. स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल, दॅट मीन्स स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ RS. ही संकल्पना आपण वापरणार आहोत. या ठिकाणी आपण असं म्हणूयात PQ इज पॅरलल टू RS, इट इज गिवन. नाव स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ RS. Now slope of PQ formula is y2 minus y1 divided by x2 minus x1. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी आता लिहिणार नाही, डायरेक्ट आपण या ठिकाणी आपण सूत्र लिहूया. 6 minus 4 divided by 3 minus 2 is equal to slope of RS, that means k minus 1 divided by 5 minus 3. Now subtract these all numbers. 2 upon 1 is equal to k minus 1 divided by 2. Now take cross multiplication. 2 into 2 is equal to 1 into k minus 1. That means 4 is equal to k minus 1. Transfer 1 to the left hand side. We get 4 plus 1 is equal to k. That means 5 is equal to k. That means k is equal to 5. This is our answer. Simple example. उरलेली सगळी एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहेत. फक्त 7 नंबरचे एक्झाम्पल जे आहे ते 6 आणि 8 या दोन एक्झाम्पल्स प्रमाणेच आहे. ते काळजीपूर्वक घरी सोडवा. अडचण आली तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. तुमच्या उत्तराचं समाधान नक्की केलं जाईल, तुमच्या शंकेचं समाधान नक्की केलं जाईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.